4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये नसरापुरात ग्रामस्थांनी निषेध मोर्चा काढलेला आहे। गावात कडकडीत बंद ठेवत निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे। आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे। 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेने नसरापुरामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। नसरापूर ग्रामस्थांनी गाव कडकडीत बंद ठेवत निषेध मोर्चा काढलेला आहे। यावेळी आंदोलकांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केलेली आहे। त्या ठिकाणी पोलीसही दाखल झालेले आहेत। पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। सोबतच आमदार शंकर मांडेकर देखील त्या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी देखील या गावकऱ्यांशी संवाद साधलेला आहे। आरोपीला शिक्षा व्हावी ही आमची देखील भूमिका आहे, मात्र आपण शांततेच्या पद्धतीने गेलं पाहिजे, आपण वेळ दिला पाहिजे, आरोपीवर कारवाई केली जाईल आणि त्या चिमुरडीला न्याय दिला जाईल असं त्यांच्याकडून सांगण्यात येते। मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी या ग्रामस्थांची। आरोपीला फाशी व्हायला पाहिजे। पहिल्या वेळेस कृत्य केलं होतं, आमच्या समोर फाशी झाली पाहिजे। एकदा झालं, दोनदा झाली, तिसऱ्यांदा घटना आहे, तिसरी घटना ही मोकट कसं काय तर काय त्यांनाच पोलिसांनाच माहिती नाही। याला कोण जबाबदार? त्यांना आमच्या ताब्यात द्या, आरोपीला आमच्या ताब्यात द्या। आमच्या डोळ्यात फाशी झाली पाहिजे। आम्हाला काय करायचं ते आमचं आम्ही बघू। आरोपी 2 वेळा आरोपी बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक होता, त्याला बेल दिली। त्यामुळं आमचा प्रशासनावर आता विश्वास नाहीये। काल जरी एसपी साहेबांनी लेखी दिलं असलं तरी पण आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहे की 15 दिवसात चार्जशीट हे कोर्टात गेलंच पाहिजे। आणि लोक निडर होऊन सगळं कृत्य करत असतील तर काय? शेजारी शाळा आहे जिथं कृत्य झालंय, तिथे लहान मुलींची, मग काय सुरक्षितता आहे? पालकांना काय सांगायचं? आम्हाला या ठिकाणी एसपींनी त्या ठिकाणी आश्वासन दिले की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही घटना नेऊन 15 दिवसाच्या आत या ठिकाणी त्या चिमुकलीला न्याय मिळेल आणि त्या नराधमाला फाशी मिळेल असं आश्वासन दिलंय। पण जर त्यांनी ते केलं नाही तर 16व्या दिवशी या आम्ही जे शांततेत मोर्चा करतोय त्याच्याऐवजी या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं तर त्याला जबाबदार हे प्रशासन आणि या ठिकाणी असलेले कायद्याचे जे सुरक्षा रक्षक म्हणून स्वतःला म्हणून घेतात ते असतील असं आम्ही सांगू। या ठिकाणी 2 वेळा आधी असं हे प्रकरण केलेलं आहे, तेव्हा जर ही शिक्षा झाली असती, जर त्याच वेळी त्याला फाशी मिळाली असती तर ही आज वेळ आलीच नसती आणि आम्हाला मोर्चा काढावा लागला नसता। फाशी झाली पाहिजे, आत्ताच्या आत्ता फाशी झाली पाहिजे। काल एसपी साहेब आले, सगळं लेखी घेतलंय, पण होणार आहे का ह्याच्यावर काही? नुसतं लेखी नकोय आम्हाला, कृती झाली पाहिजे, ऍक्शन हवी आम्हाला। हे दृश्य आपण पाहतोय। गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र गावकऱ्यांची भूमिका ठाम दिसते। आमच्या समोर त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी भूमिका, अशी मागणी या ग्रामस्थांची आहे। याआधी आरोपीनं अशीच कृत्य केलेली आहेत, मात्र त्यावेळेस त्याला जामीन झाला, तो बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतरही त्यानं अशाच प्रकारची घटना केलेली आहे। याआधीच जर आरोपीवर कारवाई झाली असती, शिक्षा झाली असती तर आज हा दिवस बघावाच लागला नसता असं देखील वक्तव्य सगळ्याच ग्रामस्थांकडून केलं जातंय। त्यामुळे तत्काळ आमच्या समोरच या आरोपीला फाशी दिली जावी अशी मागणी ग्रामस्थ करताना दिसत आहेत। पोलिसांकडून त्यांची समजूत काढली जाते, मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत। आत्ताच्या आत्ता आमच्या समोरच या आरोपीला फाशी द्या अशी मागणी केली जाते। आज नसरापूर गाव देखील कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येनं महिला देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। जे लोक याच्यावरती न्याय करू शकतील, याच्यावरती कायदा करू शकतील, अशा लोकांच्या समोर हा विषय सगळा जाऊ दे, टेबलावरती बसू दे। त्या पीडितेच्या घरातली 4 मंडळी घेऊन चला, त्या मगाशी ज्या काकी रडतायत त्यांना आपण त्यांच्या समोर नेऊ। कुणी अजून 4 समजा आता या वकील मॅडम आहेत, यांच्यासारखे कुणी असतील, या सगळ्यांना बरोबर नेऊन त्या ठिकाणी आपलं डेलिगेशन गृहमंत्र्यांच्या समोर आमदारांच्या उपस्थितीमध्ये चर्चा करत आणि त्याच्यानंतर आपण ह्याचं पुढचं पाऊल उचलू। आपल्या मनात ते आग तेवढी धगधगतीये, पण शेवटी हे सगळं आपल्याला गृहमंत्र्यांसमोर नेलं पाहिजे। ही आज पोलिसांची पण यंत्रणेची सुद्धा त्या ठिकाणी ताण येतोय, तिथं आमदार सुद्धा आहेत, लोक सुद्धा आहेत। आपल्याला ह्याला कुठून तरी एक पुढे मार्ग काढला पाहिजे। म्हणून माझ्यासारखा याच भागातला कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला ही विनंती करतोय आणि हे आपण सगळ्यांनी मान्य करावे अशी माझी आपल्याला या ठिकाणी एक नम्र आव्हान आहे। शेवटी आहे घडलेली गोष्ट दुर्दैवी आहे, मनाला फार वाईट वाटते, पण ह्याचं पुढं काय? हे सगळं पुढं करण्यासाठी म्हणून जी लोक कायद्यातली आहेत, जी लोक ह्याच्यावरती कंट्रोल करतात, ह्याच्यामध्ये काहीतरी कायदा बनवू शकतील,
किंबहुना ह्याच्यामध्ये पोलिसांना जरी काय ऑफ द रेकॉर्ड काय सांगायचं असेल तरी ते सांगू शकतील. अशा यंत्रणेसमोर, अशा अधिकाऱ्यांच्या समोर, अशा माननीय मंत्री महोदयांच्या समोर तरी हे सगळं प्रकरण जाऊ देत. मागं काय घडलेलं आहे 98 मध्ये 2015 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी पोलीस यंत्रणा तिथं समोर ठेवल आणि नंतर ठरवल काय होईल ते. माझी या सगळ्यामध्ये आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की ह्याच्यामध्ये आपण थोडस संयमानं, धैर्यानं घ्यावं, एवढी मला या वेळेस आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करायची आहे. ती समजून घ्या. काळ नाजूक आहे, घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. उद्या तर असं परत घडलं नाही पाहिजे, पण ज्याच्या मनात येईल असं काहीतरी करावं, त्याचं सुद्धा काळीच कापलं पाहिजे अशी शिक्षा आपल्याला द्यायची आहे. या मताचा मी सुद्धा आहे, आमदार साहेब सुद्धा आहे, सगळी पोलीस यंत्रणा सुद्धा आहे. म्हणजे कुठेतरी चौकटीत बसवलं पाहिजे, कुठेतरी टेबलावर ठरलं पाहिजे, म्हणून मी सांगतो थोडा वेळ दे. माझी विनंती आहे. ऐका ना ताई, म्हणून तर आपल्याला तिथं समोर गेलं पाहिजे. फोनवरती बोलणं किती होईल. हा बस बस चौकामध्ये इथं गोळा हा इथं अन्नासरापूरमध्ये गृहमंत्री साहेब आहेत. बघा आपले माननीय फडणवीस साहेब हेच गृहमंत्री आहेत. त्यांच्या समोर हा सगळा विषय जाईल. ऐका ना, त्यांच्या समोर पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार असतील, तुमच्यासारखे प्रतिष्ठित असतील, त्या पीडितेच्या घरातले काही मंडळी असतील, आपण सगळेजण जाऊ, आपल्या अश्रुदांना बघू देत. पूर्वी काय झालेलं हे सुद्धा त्यांच्या समोर जाऊ देत, तिथून मार्ग निघू देत. म्हणून तर